सादर करतायत. स्वर्गीय श्रीधरराव नाईक यांच्या पवित्र आत्म्यास अभिवादन करतो आणि त्यांच्या कार्याचा वसा त्यांच्या आदर्श शिकवणीमुळे ज्यांनी सुरू ठेवलेला आहे आणि त्या कार्यामध्ये सहभागी झालेले आमचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, सन्माननीय माजी आमदार वैभव नाईक, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सज्जन हो. खरं म्हणजे श्रीधर नाईक यांची आणि माझी तशी काही ओळख नाहीच. दुर्दैवाने त्यांना त्यांचं जीवन ज्या दिवशी संपवलं त्यावेळेला आम्ही मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये होतो. मी नगरसेवक होतो त्यावेळेला आणि त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा चालणारं एकमेव वर्तमानपत्र जास्तीत जास्त ते नवाकाळ होतं, सकाळ होतं, लोकसत्ता होतं, महाराष्ट्र टाइम्स होतं. ह्या सर्व वर्तमानपत्रांच्या माध्यमातून कोकणातल्या या अत्यंत भीषण आणि भ्याड हल्ल्याची जी निर्भत्सना करून जे वार्तांकन केलं ते आम्ही वाचलं होतं. परंतु मागची 10 वर्ष 10 ते 12 वर्ष सातत्याने सुशांत नाईक, संकेत नाईक आणि ह्या दोन्ही बंधूंकडून किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून श्रीधर नाईक यांच्या सामाजिक सेवेचा वसा जपण्यासाठी किंवा त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत त्या कार्यक्रमाला मी मागच्या 10 ते 12 वर्षापासून उपस्थित राहतोय. आणि ह्या वैशिष्ट्य एक आहे, मी मागच्या 10 ते 12 वर्ष पाहतोय की काही ठराविक आपल्यामधली मंडळी जी आहेत ही न चुकता 22 जूनला श्रीधर नाईक यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत असतात. आणि म्हणून संतांनी जे म्हटलंय ना, मरावे परी कीर्ती रूपे ओरावे, श्रीधर नाईक यांनी अवघ्या आपल्या एवढ्या छोट्याशा वयामध्ये आपल्या सामाजिक कार्याने ज्या पक्षाच्या विचाराची आपण बांधील झालेलो आहोत त्या पक्षाशी एकनिष्ठ राहून, त्या पक्षाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहून लोकोपयोगी कामं कशी करावीत आणि त्या केलेल्या कार्याने स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करावं हे दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण आजही श्रीधर नाईकना विसरू शकत नाही. हे त्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं तर ते किती योग्य आहे ते दिसून येईल. श्रीधर नाईक यांच्या झालेल्या भीषण हत्येचं तुम्ही अनेकांनी त्यावेळेला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. पण आज त्यावेळेचं राजकारण आताचं राजकारण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. दुर्दैवाने आज विचारांचं सामाजिक कार्य राहिलेलं नाही. राजकारणातला विचार सुद्धा मरून गेलेला आहे आणि राजकारण केवळ आणि केवळ पैशावर, केवळ आणि केवळ सत्तेवर, सत्तेचा दुरुपयोग करून राजकारण करायचं आणि विचार मारायचा हे काम आज केलं जातं. पण त्यावेळेला काँग्रेसने रुजवलेला विचार, समाजवादी पक्षाने रुजवलेला विचार, कम्युनिस्टांनी रुजवलेला विचार आजही त्या विचाराला कोण मारू शकत नाही. कदाचित त्याच्यावर बंधनं आली, परंतु तो विचार सुद्धा एक समाजसेवक निर्माण करण्याचा विचार होता. त्यांचा विश्वास पैशावर नव्हता, तर विचाराने माणसं तयार करायची आणि विचारानेच माणसं आपल्याकडे खेचायची, हे जे ध्येय त्यावेळेला होतं ते दुर्दैवाने आज राहिलेलं नाही. आणि म्हणून श्रीधर नाईक यांनी आपल्या या छोट्याशा आयुष्यामध्ये सामाजिक सेवेबरोबरच कुटुंबावर केलेले संस्कार हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. आणि त्या संस्काराची जोपासना आजही सुशांत नाईक असतील, संकेत नाईक असतील, त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे वैभव नाईक असतील, या नाईक कुटुंबियांनी आजही
ह्या संस्कारापासून हे नाईक कुटुंब दूर गेलेलं नाही आहे, सामाजिक सेवेपासूनही दूर गेलेलं नाही आहे. भले निवडणुकीमध्ये हार जीत असते, परंतु जरी पराजय झाला तरी सुद्धा माझं समाजसेवेशी असलेलं ऋणानुबंधन हे मी विसरू शकत नाही, हे मनामध्ये ठेवून चालणार हे नाईक कुटुंबीय. दुर्दैवाने वैभव नाईकना पराभव पत्करावा लागला, पण तरी सुद्धा झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुशांत आणि संकेतवर पुन्हा एकदा कणकवलीकरांनी जो विश्वास दाखवला, हा विश्वास सुशांत आणि संकेतवर नसून त्यांच्या वडिलांवर आहे, त्यांच्या श्रीधर नाईक यांच्यावर आहे. आणि म्हणून आज आपल्या वडिलांनी जे आपल्याला निर्माण केलं, जन्म दिलेला आहे, त्या वडिलांची स्मृती केवळ आणि केवळ स्वतःला मिरवण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या सामाजिक सेवेचा मिळालेला वारसा, त्याच सामाजिक सेवेची परंपरा कायम ठेवून राबवण्याचा प्रयत्न सुशांत आणि संकेत तुम्ही करताय. आणि म्हणून तुमचं तर कौतुक करावंच लागेल, पण तुमच्यासारखे सद्गुणी, तुमच्यासारखे विचारी आणि तुमच्यासारखे सामाजिक सेवेने प्रेरित झालेले पुत्र ज्यांच्या पदरी निर्माण झाले, दुर्दैवाने त्यांना आपल्या भरल्या आयुष्यातून उठवलं गेलं, पण तरी सुद्धा त्यांनी तुमच्या विचाराच्या माध्यमातून, तुमच्या समाजसेवेच्या माध्यमातून त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलेलं आहे. त्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि पुनश्च एकदा श्रीधर नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.